आज सकाळी लवकरच अंघोळ केली आणि खिचडी बनायला लागले, कारण आज होता माझा उपवास आणि त्याच्यासाठी मला शाबूची खिचडी बनवायची होती आणि आज मला लवकरच भूक लागली होती. मग इकडं माझं शाबूची खिचडी बनायचं काम चालू होतं. शाबूची खिचडी बनवून घेतली आणि जेवण करून घेतलं. आज ना दादूची अशी छान हेअरस्टाईल केली होती आणि मी काही काम करत असले दादूचं असं मध्ये करणं हे तर नक्कीच असतं. मग संध्याकाळी स्वयंपाक बनवून घेतला आणि आज मी बनवली होती वाटाण्याची भाजी आणि जेवण करून घेतलं. आणि मला दादूला खाऊ पण बनवायचं होतं, त्याच्यासाठी आज मी बनवणार आहे पालक खिचडी. त्याच्यासाठी इथं थोडासा पालक, थोडीशी मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेत. ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली. तुम्हाला जर मीठ टाकायचं असेल तर टाका, मी नाही टाकत. आणि मी ग्लास भरून पाणी टाकलं आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊन असं मऊ शिजवून दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी त्याची प्युरी बनवून घेतली. इकडं अशी पालक खिचडी तयार. आणि इकडे बघा दादू इकडं खिडकीमध्ये कसा उभा राहिला आणि त्याला इथं उभा केल्यावर खूप आवडतं, खूप मज्जा वाटते त्याला. चला मग भेटूया नेक्स्ट.